नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॅडेट PSI सूरज गंगाराम बनकर. आपण यापूर्वी आपले 2 व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले होते. त्यातून मी बऱ्यापैकी आपल्या कंबाईन संबंधित मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले किंवा कॉल आले की कसं सर, कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा अभ्यास कसा केला पाहिजे. तर मी वारंवार तुम्हाला अभ्यासाबद्दल एकच गोष्ट सांगेन की अभ्यासावर ती प्रेम करायला शिका. तर अभ्यासावर प्रेम कसं करायचं, अभ्यासाला आपली पॅशन बनवायची, तर ते कसे बनवायचे. तर आपण बघा, लहानपणी एखादा नवीन खेळ शिकतो, जसं की क्रिकेट शिकतो किंवा पोहायला शिकतो, बरोबर का. नंतर आपल्याला बॅट पकडायला शिकवायला लागतं का हो, की बॅट कशी पकडायची किंवा बॉल कसा टाकायचा किंवा सूर कसा मारायचा, कसे हातपाय हलवायचे. का, तर आपण ती गोष्ट एकदम आनंदानं करत असतोय, त्यामुळे ती आपल्या मसल मेमरीत जाते, आपल्या ब्रेनमध्ये त्याचे न्यूरॉन्स तयार होतात. त्याच पद्धतीनं मित्रांनो, अभ्यास हा आनंद घेऊन करायचा. अभ्यास करायला बसताना जर आपल्या डोक्यात प्रेशर असेल की आता कसं होणार आणि पास होणार का नाही, ते प्रेशरमध्ये आता आपण बघा, लहानपणी सायकल शिकतोय किंवा क्रिकेट खेळायला गेलो पहिल्यांदाच, तर आपल्या डोक्यात प्रेशर असतो का हो, की मी आता मग कसं बॉल मारेन किंवा खेळा येईल का मला. आपल्या पहिल्या डोक्यात काय असतंय, खेळायचं बाबा किंवा सायकल चालवायची, मला ती शिकायची. म्हणजे ती जी शिकण्याची वृत्ती आहे ना, ती जागी ठेवली ना मित्रांनो, अभ्यास लय सोपा आहे. फक्त ही तुम्ही गोष्ट स्वतःच्यात मुरवा, की आपल्याला क्युरॉसिटीनं अभ्यास करायचा आहे, जिज्ञासेनं अभ्यास करायचा आहे, शिकण्यासाठी अभ्यास करायचा आहे. हा झाला अभ्यासाचा पार्ट. आता ह्याचं तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो मजेशीर. 3 इडियट्स पिक्चर बऱ्याच जणांनी बघितला असेल. त्यात बघा, आमिर खान म्हणतो, काबिल बनो, कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे आएगी. आणि तेच खरं आहे मित्रांनो, की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ना, त्यात एवढं एक्सपर्ट बनायचं, मग ते अभ्यास असो कुठलंही असो. आणि ते एक्सपर्ट बनण्यासाठी त्याच्यावर एवढं त्यात झुकून द्यायचं, एवढं त्याच्यावर प्रेम करायचं की बाबा हां ठीक आहे, काय पॉलिटीचं पुस्तक आहे ना, मला बाबा इंटरेस्ट आहे की नक्की कसं संविधान तयार झालं किंवा पॉलिटी म्हणजे काय आहे, पॉलिटी, पॉलिटिक्स आणि इंडियन पॉलिटी ह्यात काय नक्की फरक आहे, किंवा संविधान कसं तयार झालंय, सरनामा काय आहे, किंवा फंडामेंटल राईट्स कुठनं आलेत नक्की, त्याचा काय सिग्निफिकन्स आहे. असं एकदम मजेत फ्लोमध्ये तुम्ही अभ्यास केला ना, तर अभ्यास हा मजेशीर होऊन जातो. आता हे झालं अभ्यास करण्याची पद्धत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता पेपर जवळ आलाय कंबाईनचा, आता तो होईल रविवारी का नाही होणार किंवा काय होईल, ह्याच्याबद्दल मी काही इथं बोलण्यासाठी आलो नाही. तर आपला मुद्दा असा आहे की सध्याच्या घडीला समजा रविवारी पेपर होईल असं आपण गृहीत धरू, त्या हिशोबानंच आपण चालायचा. आता पेपर पुढे जाईल, काय होईल ते कळेलच आपल्याला उद्या परवा 2-3 दिवसात. पण आता आपल्याला काय करायचं, ह्या काळात रिव्हिजन करायची, बरोबर का. पण रिव्हिजन करणार कशी, हा अनेक जणांचा प्रश्न असतो की शेवटच्या काळात आता रिव्हिजन नक्की करायची कशी. तर मी मागच्या व्हिडिओत सांगितलंय बघा, की आपल्याला क्वेश्चन पेपर बघायचे होते, त्यातनं आपल्याला टॉपिक्स काढायचे होते, महत्त्वाचे टॉपिक्स आयडेंटिफाय करून तेवढे चांगले करायचे होते आपल्याला, बरोबर का. 24च्या पेपरमधनं किंवा 23च्या पेपरमधनं अशा दोन्ही मिळून आपण ते तयार केलं आपला एक कंटेंट. त्यानंतर 10, 15, 20 काय असतील ते PYQ 20च्या पुढचे घेऊन एक आपला कंटेंट तयार झाला, की महत्त्वाचं काय आहे. आता समजा कोणता 1857चा उठाव आहे, तर त्यात महत्त्वाचं काय आहे ते आपण अंडरलाईन केलं किंवा पॉईंट आउट केलं. तर आता रिव्हिजन कशी मारायची, तर एक 5 दिवसाचा प्लॅन करायचा, सोमवार ते शुक्रवार, बरोबर. करंटला रोजचा 1 तास द्यायचा, मॅथ्स रिजनिंगला रोजचा 1 तास द्यायचा. करंटचं रिव्हिजन कसं मारणार, टॉपिक्स बघायचे 24, 23, 22चे, जे की तुम्ही बघितले असतील असे अजूम करतो, नसतील बघितले तरी पण बघायचे, तो टॉपिक घ्यायचा, त्याचं सगळं रिवाईज मारायचं. असं 1-1 तास करंटला तुम्ही डेडिकेटेड 5 तास देणार 5 दिवसाचे. त्यानंतर मॅथ्स रिजनिंग रोज 1-1 तास डेडिकेटेडली करायचं. कसं करणार, क्वेश्चन वाईज करायचं. क्वेश्चन घेतला बाबा, हां सिरीजचा प्रश्न आहे, 24च्या पेपरमधला सिरीजचा प्रश्न आहे, सिरीजचं उघडायचं, बघायचं, हां आपल्याला बेसिक जमतंय का, बेसिक काय काय दिलंय, आपण आधी अभ्यास केलायच, आपण आत्ता रिव्हिजन करतोय, बेसिक काय काय हां तेवढं बघायचं, पुढे जायचं. हा झालं. आता राहिले आपले GSचे सब्जेक्ट.
मग हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, जिओग्राफी. आता आपण काय करायचं, रोज 2 सब्जेक्ट घ्यायचे, किंवा तुम्हाला जर सोपं पडलं किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटलं तर तुम्ही 4 किंवा 5 सब्जेक्ट पण करू शकता, पण तुमच्यावर डिपेंड आहे. मी तुम्हाला एक इझी ट्रिक सांगतो. रोज 2 सब्जेक्ट घ्यायचे. हिस्ट्री घेतला त्याला डेडिकेटेडली 3 तास द्यायचे, जिओग्राफीला 3 तास द्यायचे. हा झाला सोमवार. मंगळवारी पॉलिटी, इकॉनॉमिक्स घ्यायचा. बुधवारी परत सायन्स, परत पहिला हिस्ट्री घ्यायचा. असं शुक्रवारपर्यंत तुमचं एक 6-6 तास प्रत्येक सब्जेक्टला मिळतात आणि रिव्हिजन होऊन जाते. आता हा झाला प्लॅन, पण रिव्हिजन करायची कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. इथनं हे सगळ्यात तुम्ही महत्त्वाचं बघा. ह्या व्हिडिओतनं शिकण्यासारखं किंवा घेण्यासारखं काय आहे, तर रिव्हिजन कशी करायची. तर एक फेमस रिव्हिजनची पद्धत आहे, त्याला म्हणतात ॲक्टिव्ह रिकॉल. ॲक्टिव्ह रिकॉल कसा करायचा, पुस्तक समोर ठेवायचं. आपण पुस्तकात खुणा केल्यात, मेन काय आपल्याला माहिती आहे, चॅप्टर कोणते आहेत माहिती आहे. आता सुरुवात केली, पुस्तक समोर ठेवलं, पहिल्यांदा डोळे झाकायचे. डोळे झाकले, मस्तपैकी टॉपिक्स आठवायचे. टॉपिक्स कोणते आहेत, आता हिस्ट्री घेतला, हिस्ट्रीत कोणते टॉपिक्स आहेत, हां बाबा 1857चा उठाव आहे, कामगार चळवळ आहे, अजून कोणते आहेत आठवतात तेवढे आठवायचे, बरोबर. परत पेपर घेतला, पेपर घ्यायचा, पेपरमध्ये बघायचं, हां एवढे टॉपिक्स आपल्याला आठवले, नाही आठवलेले पण बघून घ्यायचे. हे झाली स्टेज 1. स्टेज 2ला आता सुरुवात केली पहिल्या प्रश्नापासून. 1857चा उठाव घेतला, पुस्तक समोर ठेवलं, डोळे झाकले, आठवायचं, हां काय काय वाचलेलं, कुठं खुणा केलं, ते जसं आठवलं तसं लिहून काढायचं. एकदम रफमध्ये, फास्टमध्ये लिहून काढायचं, जे आठवलं ते. हे झालं. आता सगळंच तर काय आठवणार नाही. नंतर पुस्तक उघडायचं, त्यात बघायचं काय काय बाबा आपलं राहिलं, किंवा जे राहिलेल्या गोष्टी आहेत त्या एकदा वाचून घ्यायच्या. हे झाले तुमचे फुल प्रूफ रिव्हिजन. ह्यातनं तुमच्या कायम म्हणजे लक्षात राहणार ती गोष्ट, बरोबर का. मग अशा पद्धतीनं ॲक्टिव्ह रिव्हिजन आणि ॲक्टिव्ह रिकॉल तुम्हाला करायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये जरा इंटरप्शन आलं होतं, त्याबद्दल क्षमस्व. आणि दुसरी एक गोष्ट, सध्या एक्झाम जवळ आली तर अनेक मुलांच्या मनात भीती निर्माण होती की एक्झाम आली, आता कसं होणार आपलं, आणि माझ्यावर प्रेशरच आलाय, आपण पासच होईल का, फेलच होईल का, काय होईल. तर लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना आठवायचं. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलोय, किंवा ह्या मातीत शिवाजी महाराजांसारखा महापुरुष जन्माला येऊन गेलाय. तुम्ही विचार करा, शिवाजी महाराज त्यावेळेस आपलं एक बारकं पुण्यात त्यांचं राज्य होतं, किंवा सरदारकी होते असं समजा शिवाजी महाराजांकडं. इतर पण सरदार होते, आणि त्यावेळेस मुघल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही एवढ्या मोठ्या मोठ्या महासत्ता भारतात पसरलेल्या होत्या. म्हणजे त्यांचा भौगोलिक व्याप बघितला किंवा सैन्य बघितलं तर हे एवढं मोठं होतं. पण शिवाजी महाराजांनी विचार केला का हो, एवढं मोठं सैन्य, एवढं मोठं शत्रू आहेत, आणि मग कसं अंगावर घेऊ, आणि काय करू मी, आणि मग काय हारलो तर काय होईल. तिथं तर तलवारीची लढाई होती, म्हणजे डायरेक्ट हारला की डायरेक्ट मृत्यूच होता. पण शिवाजी महाराज घाबरले का, स्वप्नासाठी जीव द्यायची तयारी त्यांनी ठेवली. मग आपल्याला तर इथं अभ्यासच करायचा ना, जीव नाही ना द्यायचा. त्याच्यावरून तुम्ही विचार करा की कॉम्पिटिशन वगैरे काय नाही, हे सगळे बाजारू शब्द आहेत. अजिबात घाबरायचं नाही, फुल नाडायचं, एकदम मस्त मजेत अभ्यास करायचा. काय अडचण आली मला मेसेज करा, टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.